लोकसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्रातील चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी कल्याण हा मतदारसंघ सर्वात चर्चेत आहे। 2009 साली ठाण्यापासून वेगळा होत कल्याण हा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला। त्यावेळी येथून आनंद परांजपे हे निवडून आले होते। तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या मनसेने सुद्धा या मतदारसंघात तब्बल 1 लाख मतं मिळवली होती। तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत एकनाथ शिंदेंनी आपला मुलगा श्रीकांत शिंदेना मैदानात उतरवलं होतं। तर त्यावेळचे खासदार आनंद परांजपे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीत उतरले होते। पण तरी देखील 2014ची निवडणूक एकतर्फी झाली होती। पण पुन्हा एकदा मनसेने 1 लाखांच्या वर मतं मिळवली होती आणि ती 2009 पेक्षा जास्त होती। 2019 मध्ये पुन्हा श्रीकांत शिंदे मैदानात होते। विरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे उमेदवार होते। यावेळी मनसेने 2019 मध्ये उमेदवार उतरवला नाही, मात्र वंचितच्या उमेदवाराने 65,000 मतं तिथे मिळवली। त्यामुळे या मतदारसंघात गेल्या 3 निवडणुका शिवसेनेचं वर्चस्व राहिले। राष्ट्रवादीने ही जागा लढवली आहे, पण मनसेच्या उमेदवाराने या मतदारसंघात मिळवलेली मतं नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय। आता 2024च्या निवडणुकीत मोदीचं नाव, भाजपचं संघटन, महापालिकांमध्ये असलेलं संख्याबळ, शिंदेकडे असलेलं मुख्यमंत्रीपद, शिंदेची संघटनात्मक बांधणी आणि संपर्क हे श्रीकांत शिंदेच्या जमेच्या बाजू आहेत। तर उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती ही बाब मात्र त्यांना धोकादायक ठरू शकते। शिवाय जे स्थानिक नेते महायुतीत आहेत ते काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रात बारामतीनंतर कोणता मतदारसंघात हॉट सीट म्हणून ओळखला जाईल तो म्हणजे कल्याण असेल, यात काही तीळ मात्र शंका नाही। कारण आहे एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे। आनंद दिघे यांच्या नंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे एक हाती वर्चस्व ठेवलं आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 असं 2 वेळा श्रीकांत शिंदे खासदार म्हणून निवडून आलेत। त्याआधी सुद्धा हा मतदारसंघ शिवसेनेचाच बालेकिल्ला राहिला आहे। पण ठाणे आणि कल्याणला बालेकिल्ला बनवण्यात ज्या व्यक्तीचा मोठा वाटा होता ते एकनाथ शिंदे ठाकरेंपासून वेगळे झालेत। त्यामुळे या बालेकिल्ल्यातच पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे। तसं गेल्या काही घटना या मतदारसंघात पाहिल्या तर एक छोटी गोष्ट ही या मतदारसंघाचं गणित बदलू शकते। तर कल्याण लोकसभेत मतदारांची संख्या पाहिली तर या मतदारसंघात उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात राहतात। त्यासोबतच उल्हासनगरमध्ये सिंधी समाज आहे। अंबरनाथमध्ये मुंबईमधील चाकरमानी हा अंबरनाथमध्ये शिफ्ट झालाय, ज्याला आपण मराठी माणूस म्हणतो। त्यासोबतच वारकरी समाजाची संख्या देखील इथे मोठी आहे। कल्याण पूर्वेत उत्तर भारतीय सोबतच कोकणी मतदार मोठ्या प्रमाणात आहे। कल्याण ग्रामीणमध्ये आगरी कोळी व वारकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे। तर डोंबिवलीत मिश्र वातावरण आहे। तर इथे राष्ट्रीय स्वयंसेवकांची संख्या देखील मोठी आहे। तर ब्राह्मण समाजही मोठा आहे। याशिवाय कळवा मुरमामध्ये मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे। यावेळी जेव्हा शिवसेनेत 2 गट पडले तेव्हा मनसेची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते। शिवसेना शिंदे गटाकडून यावेळी श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील, पण ते नेमकं कोणत्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार याबाबत चित्र स्पष्ट नाही। पण काही महिन्यांपूर्वी भाजपकडून या मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे वारंवार दौरा करत होते। त्यांनी इथे बैठकाही घेतल्या। त्यावेळी भाजप नेत्यांकडून कल्याणच्या या जागेवर दावा केला गेला होता। त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीत संभ्रम निर्माण झालेला आहे। इतकंच काय तर भाजपने दावा केल्यानंतर स्वतः श्रीकांत शिंदेंनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती। त्यामुळे भाजपने इथे दावा केल्यानंतर भाजप विरुद्ध श्रीकांत शिंदे असं चित्र काही दिवस पाहायला मिळालं होतं। मात्र आता ते सर्व शांत झाले आहेत। या मतदारसंघाचा विचार केला तर इथे भाजपचे 3 तर शिवसेना शिंदे गटाचा 1 आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत। त्यापैकी अंबरनाथ या राखीव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किनीकर आमदार आहेत। उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार कुमार आयलानी असले तरी तिथे पप्पू कलानींची मोठी ताकद आहे। ओमी कलानी यांनी शिंदेना पाठिंबा दर्शवला आहे। उल्हासनगरमध्ये साई पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले होते। त्यामुळे जीवन इदनानी हे सुद्धा लोकसभा निवडणुकीत मताचं गणित बिघडू शकतात। इदनानींचा साई पक्ष सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे। तर कल्याण पूर्व या विधानसभा मतदारसंघात 2 वेळा अपक्ष तर 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या गणपत गायकवाडांनी 3 वेळा एक हाती विजय मिळवला आहे। तसेच त्यांची मोठी ताकद त्या मतदारसंघात आहे। मात्र काही दिवसांपूर्वी गणपत गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये शिंदेच्याच नेत्यावर गोळ्या झाडल्यामुळे इथे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। गोळीबारानंतर गणपत गायकवाडांनी थेट जाहीरपणे शिंदेवर आरोप केले होते। त्यामुळे ते भाजपचे आमदार असले तरी ते युती धर्म पाळून श्रीकांत शिंदेना मदत करतात का यावरच शंका आहे। त्यामुळे श्रीकांत शिंदेना कल्याण पूर्वमधून मदत मिळवण्यासाठी
कसरत करावी लागणार आहे। तर गायकवाडांचं गोळीबार प्रकरण निवडणुकीच्या मुद्द्यांपैकी एक महत्त्वाचं असणार आहे हे देखील नक्की आहे। डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला आहे। मंत्री असलेले रवींद्र चव्हाण इथे आमदार आहेत। त्यांनीच वेळोवेळी हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत। तसं बोलूनही त्यांनी दाखवलं होतं, पण आता त्यांनी श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील असं स्पष्ट केले। त्यामुळे डोंबिवलीतून मतं मिळवण्यासाठी श्रीकांत शिंदेंना रवींद्र चव्हाणांची मदत होऊ शकते, पण भाजपने अजून कोकणात उमेदवार दिलेला नाही। चर्चा अशी पण आहे की मंत्री रवींद्र चव्हाण यांना कोकणात उमेदवारी दिली जाऊ शकते। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणात मदत करावी, तर कोकणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रवींद्र चव्हाण यांना मदत करणार अशी चर्चा आहे। आणखी एक चर्चेतला विधानसभा मतदारसंघ म्हणजे कल्याण ग्रामीण। एकीकडे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे वारंवार भेट घेत होते, दुसरीकडे या मतदारसंघाचे मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे मात्र खासदार श्रीकांत शिंदेवर टीका करतात। राजू पाटील यांनी तर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जाते। जर असं झालंच तर मात्र पुन्हा मनसेचा उमेदवार हा महायुतीसाठी धोकादायक ठरू शकतो। त्याचा सर्वाधिक फटका कल्याण ग्रामीणमध्ये शिंदेना बसेल। त्यामुळे वरच्या पातळीवर महायुतीत मनसेंना घेण्याचा विचार सुरू असल्याचंही बोललं जाते। नुकताच राज ठाकरे हे दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। जर मनसे महायुतीत आली तर राजू पाटील हे श्रीकांत शिंदेना मदत करणार का ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरा मतदारसंघ म्हणजे कळवा मुंब्रा, जो जितेंद्र आव्हाडांचा गड मानला जातो। तिथेही आव्हाडांचा जवळचा माणूस नजीब मुल्ला हे अजितदादांसोबत गेले आहेत। आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यात फारसं सख्खं आता राहिलं नाही। त्यामुळे मुस्लिम बहुल मानल्या जाणाऱ्या कळवा मुंब्र्यात आव्हाडांसमोरच आव्हान उभं राहिलंय। शिवाय नजीब मुल्ला हे शिंदेच्याही जवळ गेल्याचं बोललं जाते। त्यामुळे इथली मतं फोडण्यात शिंदेंना आणि नजीब मुल्लांना यश येतं का तेही लोकसभा निवडणुकीत दिसणार आहे। दुसरा मतदारसंघ म्हणजे अंबरनाथ। या राखीव मतदारसंघात शिवसेनेचे शिंदे गटाचे बालाजी किनीकर हे आमदार आहेत। नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामं इथे झाली आहेत, पण आमदार बालाजी किनीकर यांची आमदारकी सुद्धा धोक्यात आहे। आमदारांवर अंबरनाथच्या मतदारांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। त्यामुळे याचा फटका खासदार श्रीकांत शिंदेंना पडू शकतो। तर उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी आमदार आहे। उल्हासनगरमध्ये सिंधी व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। इथे भाजपची मोठी ताकद आहे। कार्यकर्त्याची मागणी आहे की भाजपचाच उमेदवार ही निवडणूक लढली पाहिजे। आकडे पाहिले तर भाजपचे सर्वाधिक आमदार इथे आहेत, पण त्यापैकी श्रीकांत शिंदेंना किती आमदार मदत करतात हा मोठा प्रश्न आहे। त्यात गणपत गायकवाड समर्थक हे तर शिंदेच्या विरोधात काम करतील असंच चित्र आहे। भाजपने संघटना बांधली आहे, केंद्रीय मंत्री अनेक वेळा येऊन गेलेत। त्यामुळे रवींद्र चव्हाण, कुमार आयलानी हे आमदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। तर शिवसेना शिंदे गटाकडून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णायक भूमिकेत असणार आहे। आता ते उल्हासनगरमधून कोणाला सोबत घेतात, अजितदादांचे आनंद परांजपे की नजीब मुल्ला हे देखील निर्णायक भूमिकेत असतील। तर दुसरीकडे ठाकरेंसाठी सुभाष भोईर, जितेंद्र आव्हाड, पप्पू कलानी, बाबाजी पाटील हे निर्णायक भूमिकेत असतील। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील काय भूमिका घेणार यावर बरीच गणितं अवलंबून आहेत। तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेची उमेदवारी निश्चित आहे। त्यांनी गेल्या 10 वर्षात केलेली कामं, अनेक रखडलेले प्रकल्प आहेत। मतदारसंघातही त्यांचा संपर्क आहे, संघटनाही मजबूत ठेवली आहे। शिवाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठा निधी त्यांनी मतदारसंघात आणलाय। त्यामुळे त्यांची सक्रियता ही निवडणुकीत जमेची बाजू ठरू शकते। तर दुसरीकडे ठाकरे पिता पुत्रांचं विशेष लक्ष या मतदारसंघावर आहे। उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात दौरे केलेत। एका शाखेच्या वादावरून उद्धव ठाकरे थेट मुंब्र्यात आले होते। त्यावरून लक्षात येतं की कल्याणमध्ये मोठा संघर्ष निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। त्यातूनच ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी थेट आदित्य ठाकरेंनी कल्याणमधून निवडणूक लढवावी असा सूर धरलाय। आदित्य ठाकरे ही अनेक वेळा इथे येऊन गेलेत। आदित्य ठाकरे हे उमेदवार झालेच तर राज ठाकरे काय करणार यावरूनही चर्चा होते। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा इथे उमेदवार कोण असेल यावर चर्चा रंगली आहे। माजी आमदार सुभाष भोईर यांचं नाव शिवसेना ठाकरे गटाकडून आघाडीवर आहे। तर आगरी कोळी मतांचं गणित पाहता त्यांच्या नावाची ही चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे या सर्व गोष्टी पाहता श्रीकांत शिंदे हे कल्याणचा गड पुन्हा राखणार का यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। धन्यवाद।